महोदय, माझे 4 प्रश्न आहे. पहिली गोष्ट तर 22-23, 23-24 आणि 24-25 या 3 वर्षात जर तुम्ही 2 वर्ष भरले तर प्रोत्साहन, आणि अधिक काय म्हटलं तुम्ही नंतर तुम्ही म्हटलं 25-26 आणि 26-27 म्हणजे चालू वर्षात पण भरलेलं. मला एक सांगा, चालू वर्षाचं कर्ज भरणार मार्च 27 मार्च आणि त्याला प्रोत्साहन निधी आता बोलताय. हे कोण लिहिलं शासन निर्णय? कोण आहे काढणारा? कुठलीच समिती आहे सांगणारी? यांना अक्कल आहे का नाही? ते उत्तर देतील. प्रश्न अध्यक्ष महोदय, हे सगळे जे काही नियम लावले हे अफलातून कोण बसणार आहे याच्यामध्ये? पहिले 22-23, 23-24, 24-25, 26-27 हे सगळं आपल्याला पाहावं लागेल. याच्यामुळे सरकार बदलाव होत चाललाय. सरकारला शिव्या खावं लागतंय. आम्ही जेव्हा फिरतो तेव्हा आम्हाला लोक शिव्या देतंय. या ज्या प्रोत्साहनात लावलेल्या अटी आहे पहिले तुम्ही रद्द केल्या पाहिजे आणि 50च्या ऐवजी 1 लाख केलं पाहिजे. आता जर ही OTS आपण राज्य सरकार करतं का बँक करतं हे पण स्पष्ट करा ना तुम्ही. बँक OTS करत नाही आहे, राज्य सरकारचा OTSचा प्रस्ताव आहे. काय म्हणतो सरकार? जर 2 लाख किंवा 3 लाख असेल तर 2 लाख 1 लाख भरा, 2 लाख माफ होईल. म्हणजे राज्य सरकार OTS करतं, बँकेचा विषय येत नाही. आणि याच्यामध्ये अधिक सांगतोय का, जसं आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेचा आम्ही जे अध्यक्ष आहे मी त्याच्यात निर्णय घेतला का जे व्याज आहे ते आमची बँक माफ करणार आहे. म्हणजे 4 लाख असेल 1 लाख व्याज असेल तर आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँक अमरावती हे 1 लाख माफ करून उरलेला आम्ही त्याला कसा प्रतिसाद देता येईल, त्या शेतकऱ्याला कसं मदत करता येईल याच्याबाबत बैठक झाली पाहिजे. याच्याबाबत आपण चिंतन मंथन केलं पाहिजे. त्याबाबत आपण काय निर्णय घेणार ते आम्ही सांगितलं पाहिजे. दुसरं तुम्ही सांगतोय का उल्लेखच केला नाही सभापती महोदय. छत्रपती शिवाजी महाराज मधले पात्र त्याच्यातले प्रोत्साहन, तुमचे महात्मा ज्योतिबा फुले मधले पात्र त्याच्यातले प्रोत्साहन, हा 7-8 हजार कोटीचा बोजा उचलणार आहे का? देणार का नाही देणार? तो मेला ना सभापती महोदय. काय होतंय, कर्जमाफीमध्ये नाव आलंय आणि बँकेत मात्र पैसा गेला नाही, गव्हर्नमेंटनं दिला नाही. न दिल्यामुळे काय झालं, नवीन कर्ज भेटत नाही, माफीची वाट पाहतोय. काही शेतकरी हायकोर्टात गेले आणि हायकोर्टानं निर्देश दिले का हे पैसे भरावं लागेल सरकारले. जर तो पात्र आहे तर आपल्याला द्या लागेल. सभापती महोदय, याबाबतही काही खुलासा होत नाही आहे. हा खुलासा केला पाहिजे आपण. हा खुलासा जर केला नाही. दुसरं तुम्ही काय म्हणताय, 2019चा जो महात्मा फुलेमध्ये जो काही लाभार्थी आहे ज्याला लाभ भेटला त्याला तुम्ही फक्त 50,000 देणार. सांगा, त्याच्यावर 3 लाख कर्ज आहे, 2 लाख कर्ज आहे, त्यानं 1.5 लाख भरावं, 50,000 द्यावं, म्हणजे बँकेची वसुली म्हणावं का याला? याबाबत निर्णय घ्यावा लागेल. एकतर का होतंय का या सगळ्या संदर्भात तुम्ही जे गुंतागुंतीचे मुद्दे वाढवले भारणे दादा, तुम्हाला माहीत आहे का याच्यामुळे तुम्हाला आम्हाला कसं तोंड द्यावं लागतं हे पाहायला पाहिजे. आणि जर प्रशासकीय अधिकारी जर अशामुळे जर आपलं सरकार प्रशासकीय अधिकाऱ्यामुळे आपलं सरकार बदनाम होत असेल तर त्याच्यावर खरं तर आपण अपेक्षित उत्तर देणं गरजेचं आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफीबद्दल अनेक मुद्दे हे मांडण्यात आले आणि सर्वात मोठा मुद्दा जो आहे तो बच्चू कडू यांनी मांडलेला आहे. कारण आपण बघू शकतो की शेतकऱ्यांना कर्जमाफी तर जाहीर झाली, पण यामध्ये बहुतांशी अटी त्यांनी दिलेल्या होत्या. या अटींमुळे काही शेतकऱ्यांना लाभ मिळू शकत नव्हते. तर सर्व अटींबाबत जे बच्चू कडू आहे त्यांनी यामध्ये भाष्य केलेले आहेत आणि अटी का लावल्या हाच प्रश्नसुद्धा विचारलेला आहे, जेणेकरून शेतकऱ्यांसाठी मदत होईल असे काही मुद्देसुद्धा त्यांनी मांडलेले आहेत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहितीही समजणार आहेत. आणि तुम्हाला जर कर्जमाफी झालेली असेल तरी तुम्हाला लाभ भेटत नसेल, काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका.